नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससीने 2027चं नवीन वेळापत्रक पण दिलेलं आहे आणि नुकतीच 25 मेला 2026 ची पूर्व परीक्षा सुद्धा झालेली आहे. सो बघूया दोन प्रश्नांची उत्तरं. नवीन बदल काय, कधीपासून लागू होतोय आणि किती विद्यार्थ्यांनी 2025 ची पूर्व परीक्षा दिलेली आहे. सो जे विद्यार्थी इथून पुढच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा नवीन वेळापत्रक आलेलं आहे. हे वेळापत्रक पण थोडक्यात समजून घेऊया आपण. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते. त्यासाठी इग्नाइटची एमपीएससीची बॅच पण अवेलेबल आहे आणि कंबाईन एमपीएससीची बॅच सुद्धा अवेलेबल आहे आणि अपकमिंग आता यूपीएससीची बॅच पण लवकरच अनाउन्समेंट होणार आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता, खाली नंबरवरती कॉल करा किंवा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन करा. मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, लोकमतने ही बातमी दिलेली आहे. 5,49,000 विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली आहे. जवळपास आपण म्हणूया 5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि दरवर्षी जागा जर बघितल्या तर साधारणतः यूपीएससीच्या जागा हजारापर्यंत असतात. या वर्षासाठी टेंटेटिव्ह जागा ज्या आहेत त्या 979 जागा 2025-26च्या ऍडसाठी आलेल्या आहेत आणि 2027ची ऍड अपकमिंग आहे. पण तत्पूर्वी समजून घेऊया की यंदा प्रथमच एक बदल करण्यात आलेला आहे. लोकमतनी बातमी दिली आहे. या संदर्भात पाठीमागे पण मी बोललो होतो. जो नवीन बदल यूपीएससीने केलेला तो बदल हा अर्थात असा असणार आहे. बघा, यंदा प्रथमच तात्पुरत्या उत्तर तालिका आक्षेप असल्यास सादर करता येणार. म्हणजेच यावर्षी परीक्षा संपल्यानंतर लगेच तुमची काय तात्पुरती उत्तर तालिका प्रसिद्ध होणार. म्हणजे आज उत्तर तालिका प्रसिद्ध होणार आहे. आज सोमवार आहे. आयोग सर्वप्रथम त्या तात्पुरत्या उत्तर तालिका प्रकाशित करेल आणि त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या काही आक्षेप असल्यास त्यावरती अभिप्राय सादर करण्यासाठी आमंत्रित करेल. यापूर्वी मात्र मुलांना इथे अभिप्राय किंवा याला ऑब्जेक्शन घेता येत नव्हतं. आता ऑब्जेक्शन घेता येणार आहे आणि हे आक्षेप तुम्हाला जे घ्यायचे 7व्या दिवसांपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्यांसाठी ओपन असणार आहे. हा असणार आहे यूपीएससीचा ह्या वर्षापासूनचा नवीन बदल आणि यूपीएससीचं वेळापत्रक आलेलं आहे. 2027चं टाइम टेबल तुम्ही ते बघू शकता. प्रसिद्ध झालंय ते 20 मे 2026ला, म्हणजे पूर्व परीक्षेच्या अगोदरच त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि ज्यासाठी मुलं प्रकर्षाने तयारी करतात ती एक्झाम सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशन 2027. जाहिरात जे येणार आहे ती आहे 13 जानेवारीला जाहिरात येणार आहे. लास्ट डेट ऑफ फॉर्म भरण्याची 2 फेब्रुवारी असणार आहे आणि तुमची एक्झाम जी असणार ती 23 मे 2027ला असणार आहे. एका दिवसात तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजे आजचा विचार केला तर बरोबर एका वर्षाने तुमची एक्झाम यूपीएससीची होणार आहे. अपियर विद्यार्थी म्हणजे लास्ट इयरला ग्रॅज्युएशनला असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकता किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असे विद्यार्थी फॉर्म भरू शकता. ओपनसाठी 9 अटेम्प्ट्स आहे आणि कॅटेगरी ओपनसाठी 6 अटेम्प्ट्स आहे आणि कॅटेगरीसाठी 9 अटेम्प्ट्स असणार आहे. SC ST ला अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहे. वयाची मर्यादा संपलेपर्यंत लिमिट आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर तयारी करत असाल तर या संदर्भात अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अपडेट नक्कीच देतो. आणि काही शंका असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. अन्यथा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.